ऐसा कुछ नहीं कि मैं हिंदी भाषी हूँ, मराठी भी चांगला बोलतो, पण थोडा थोडा व्याकरण कधी कधी चुकतंय. बर, इथे उपस्थित सगळे बांधव भगिनीनो, सगळ्यांना माझा नमस्कार. मी त्रिवेणी प्रसाद तिवारी 1970 साली मुंबईत आलो तेव्हा माझी वय 8 वर्षाची होती. आज अप्रॉक्सिमेटली 63-64 मध्ये रन करत आहोत. या महानगरनी मला खूप काही दिलं. 2016 साली म्हणतात ना, माणसाच्या अंगावर काहीतरी कर्तव्य असतात, फॅमिली येन तेन, ते सगळे निवांत झाल्यानंतर एक दिवस असा बसल्यानंतर विचार आला की काहीतरी आपण समाजाच्या देशाच्या देणकरी आहोत. मग काय करायचं आपण? मी मूळ प्रयागराजचा राहणार आहे, जिथे आता महाकुंभ भरणार आहे. माझ्या घरापासून जवळजवळ 3 किलोमीटर अंदर त्रिवेणी संगम, आणि आई बापांनी नाव पण त्रिवेणी ठेवलं आहे. ते मला माहित नाही त्याच्या मागे काय लॉजिक होती ते. आय डोंट नो व्हॉट इज द लॉजिक. पण काय आहे, एक मी ऐकलेलं है कि जथा नामा तथा गुणे. आदमी के अंदर जैसा नामकरण होता है वो गुण उसके अंदर आना चाहिए, और अगर नहीं आया तो फिर ये कहावत झूठी है. तो वही से मैंने विचार किया कि भाई काय करायचं. मग मी एक असा विचार करता करता श्री प्रयागराज सेवा फाउंडेशन नावाची NGO ची स्थापना केली. 19 से 20 ह्या 2 वर्षामध्ये जवळजवळ माझ्याकडे 5 से 80 मुलं होते. बालवाडी, दिवा, कड़वा, मुंब्रा ह्या साइडमध्ये अनाथ बच्चे जे आहेत त्यांच्यासाठी मी शिक्षणाचं काम करतो. आज सध्या माझ्याकडे जवळजवळ 280 विद्यार्थी, कारण कोरोना काळामध्ये सगळे फिसकडलं गेलं एकदम. आज मी इथे एक सांगू इच्छितो, सगळ्यांना निवेदन करू इच्छितो, जे एवढे इकडे ताई लोक सगळे उपस्थित आहे, समाजसेवा जर करायचं असेल, समाजसेवा भरपूर करतात, पण काय आहे त्याच्या मागे काहीतरी एक वेगळंच पद्धती मी बघितलेला आहे. साहब कितना मिलेगा, पहिला फंडा त्यांच्या हे असतो. बडे बडे मोठे मोठे डॉक्टर मला बोलले, हा मी तुमच्या मेडिकल कॅम्पला येतो, पण माझी फी देणार का तुम्ही? साहेब तुमची फी किती आहे? 2,500. नाही सर सॉरी, मी नाही देऊ शकत. आज माझ्याकडे 8 डॉक्टर आहेत, फ्री ऑफ कॉस्ट येतात. ते 3 तास मेडिकल कॅम्प करायला. मेडिकल कॅम्प, आई चेकअप, चष्मा वाटप, हे सगळे कामं आमच्याकडे फ्री होतो. योग शिबिर भरवणं. जर ह्याच्यामध्ये एवढे बसलेल्या लोकांना कोणाला काय मेडिकल कॅम्प, योग शिबिर असं काय करायचं असेल त्यांनी मला संपर्क करावा. फ्री ऑफ कॉस्ट सगळे काय करून देणार. लहान मुलांचा म्हणजे 9वी 10वी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी माइंड डेव्हलपमेंट एक प्रोग्राम असते. माझ्याकडे एक तज्ञ डॉक्टर आहेत, ते माइंड डेव्हलपमेंट एक. आणि डायबिटिक कॅन बी क्युअर विदाउट मेडिसिन. आज जगामध्ये डायबिटीस ही एक भयंकर घातक बिमारी आहे, पण ते आमचे सर असं म्हणतात, जर आपण खान पान रहन सहन जर थोडासा पथ्य केला तर आपल्याला औषध घ्यायची गरज लागत नाही. तर ते 1.5 तासाचा सेमिनार असतो. तर ह्याच्यापैकी मला एक निवेदन आहे की ज्या कोणी असा करू इच्छितात त्यांनी आम्हाला संपर्क करावा. फ्री ऑफ कॉस्ट हे सगळे प्रोग्राम मी करून देतो, बाकी तर काय नाही. आणि मला खूप मोठा स्वप्न आहे की अनाथ आश्रम, कारण माझ्या कॅरियर मी इन्शुरन्स फील्डमध्ये 38 वर्ष सक्सेसफुली काम केलेलं आहे. वो बोलतात ना भाई, पापी पेट का सवाल है, पेट के लिए कुछ तो करना पड़ता है. 38 साल मैं इंश्योरेंस फील्ड में काम किया. 10 घरात दर दिवस जाण्याचा माझा काम होता, कारण पॉलिसी आणायची आहे. तर मी आज जे वृद्ध लोक आहेत त्यांची उपेक्षा किती असते घरात ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर माझी एक कल्पना, मनातलं स्वप्न आहे, वृद्धाश्रम ओपन करायचा. तुमच्या लोकांचा आशीर्वाद जर असेल तर नक्की ते मी करणार आणि करून दाखवणार. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.